आणि असं लिहिलं की तो त्या पुरुषाला म्हणतो, तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय जाऊ देणार नाही. ऐका, हा सुंदर आहे बरं का. जन्मानं कनिष्ठ असणारा याकोब काही सेकंदाच्या अंतरानं त्याचा जन्म झाला, पण गर्भाशयात तो झोपी करत आहे. कशासाठी? तर मला ज्येष्ठपण मिळावं, प्रथम स्थान मिळावं. गर्भाशयात झोपी. आणि आता काय झालं, देवानं त्याचा दूत परत मनुष्याच्या रूपाने त्याच्यामध्ये पाठवला. देव तो देव आहे का? तुम्हाला सुद्धा देव वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्या दूताला पाठवतो. तुम्हाला कळत पण नाही तो दूत नेमका कोण आहे. लक्षात येत का तुमच्या? मनुष्याच्या रूपानं एक मनुष्य असं त्या ठिकाणात लिहिलेला आहे. तो मनुष्य त्या ठिकाणामध्ये आला, पण तो मनुष्य नव्हता, तो देवाचा दूत होता. आणि त्याच्याशी त्याला झोंबी करायची. कशासाठी झोंबी करायची? त्याची हिस्ट्री बदलून जावी याच्यासाठी. जे त्याचं वास्तव आहे. काय वास्तव आहे? तो जन्मानं धाकटा आहे, कनिष्ठ आहे. कोणी सुद्धा जन्मानं आपल्या कर्माला ठरू शकणार नाही किंवा आपलं जीवन ठरू शकणार नाही जर त्याला त्याच्या जीवनामध्ये बदल करायचा आहे, वास्तव बदलायचंय, तर त्याला झोंबीच करावी लागणार आहे. जगण्यासाठी तुम्हाला या पृथ्वी तलावरती देव वेगवेगळे मनुष्य पाठवणार आहे. त्यांच्याशी तुम्हाला झगडावंच लागणार. झगडल्याशिवाय कोणीच व्यक्ती पुढे जाऊ शकणार नाही. का देऊ नये का? जोपर्यंत तुम्ही झगडा करत नाही, लढत नाही, युद्ध करत नाही. याकोबाला आणि देवाला पाहिलं की हा झगडा करून आशीर्वाद मिळवणार आहे. आता देवाला अजून एक आशीर्वाद याकोबाला द्यायचा होता, पण तो आशीर्वाद जो त्याच्या आईच्या उदरात असतानाच देवाने त्याला देऊन ठेवला होता. कोणता आशीर्वाद? वडील धाकट्याची